जनता पार्टीचा जय असो। प्रभाग 16 मधला उमेदवाराचा आता फॉर्म भरलेला आहे। आमच्या इकडे म्हणजे माझ्या 10 वर्षापासून नगरसेवक जे होते त्यांनी जे काही कामं केले आणि त्यांचे काही कामं होते आमच्या रोहिदासपुरा जुना मोंढा भवननगर या वार्डात काम सक्सेस आहे नाही, यासाठी आता प्रत्यक्ष आम्हाला पण पुढे यावं लागलं आणि प्रभाग मधून उमेदवाराचं फॉर्म भरावं लागलं। म्हणून कसं आता याच्या पुढे आम्हाला ड्रेनेज लाईन झालं, लाईट लाईन झाली, काय जे काय पण समस्या आहे ते आम्हाला स्वतःच करावं लागेल। आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचं म्हणजे मी शहर चिटणीस राजा बाजार मंडळ अध्यक्ष इकून शहर चिटणीस पद मला आहे। त्यासाठी आमचं एवढीच अपेक्षा आहे की चांगलं साहेबांनी निर्णय घ्यावा किंवा याच्या पुढे चांगला उमेदवार त्या वार्डातून हे करावं। तसं आमच्यामध्ये प्रभागमध्ये जे कोणी पण म्हणजे ज्यांचे संशय फॉर्म भरलेले आहे ते पण लई लोकांनी आहे। मी इकडे थोडा उशिरा झालो तरी मी साहेबांनी माझा फॉर्म स्वीकारलेला आहे आता सध्याला। एवढं तुम्हाला भाजपने तिकीट का द्यावं? म्हणजे आमचे भाजपने यासाठी तिकीट द्यावं की आम्ही तिकडचे काम करू इच्छुक आहे की आमचं भाजप हे पक्ष सगळ्यांना सपोर्ट करायचं काम करतात। भाजपमध्ये किती दिवसापासून कार्यरत? मी आता 10-15 वर्ष झालेले आहे मला। पक्षामध्ये कोणकोणते पद भूषवले आता? याच्या पहिले मला मंडळ अध्यक्ष होतं, पहिले आता शहर चिटणीस झालेलं आहे। या निमित्ताने मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना आमचे जे मतदार आहे त्यांचे आम्ही बरोबर त्यांना जाऊन समक्ष म्हणजे भेट घेऊन त्यांच्याशी त्यांना सांगणार की तुम्हाला काय प्रॉब्लेम असली तर ते आम्हाला सांगा, आम्ही स्वतःहून करणार। आमचे वरचे जे पदाधिकारी आहे ते पण तुमचे सगळे काम करणार। आज तुम्ही भाजप कार्यालयात आलात मित्रमंडळासोबत, कोण कोण आहे तुमच्या सोबत सध्या? आमचे सगळे मित्र परिवार आहे, सगळे नातेवाईक भाऊ वगैरे सगळे भाऊ। काय काम केलं? आम्ही सगळ्यांना म्हणजे काय घाटीचं असलं तर रात्री बेरात्री मी माझी सगळी टीम, आमचे सगळे पदाधिकारी किंवा जे पदाधिकारी नाही पण आहे ते सगळ्या अर्धी रात्री कोणाचा पण कॉल असू द्या काय पण असू द्या ते सगळे पळत देतात। आम्ही प्रभाग 16 मध्ये आमचे जे काही काम झालेले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोडाचं काम साहेबांनी आम्हाला दिलं, आम्ही ते रोडाचं काम करून सगळं रोड केलेले, ड्रेनेज लाईनचं केलेले, लाईटाचं केलेले आणि म्हणजे जे काय पब्लिकला तिकडे जी आवश्यकता असती ती आम्हाला साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व करून देतो। प्रभागामध्ये 4 वार्ड आहेत, त्यापैकी कोणत्या वार्डातून तुम्ही उमेदवारी मागितली? मी 16 प्रभाग 16 मध्ये 4 वार्ड आहेत, कोणत्या वार्डामधून? ते म्हणजे असं प्रभाग 16 मधून मी उमेदवारी मागितलेली आहे।